आज तूप करायचं होतं, तर पारंपरिक पद्धतीने मी तूप बनवणार होते. तर बघा, तूप तर लेकरांनीच मला बनवायला खूप मदत केली. आज दोन्ही लेकरांनी मदत केली तूप काढण्यासाठी. तर तिच्या आधी बघा, सकाळची सुरुवात अशा पद्धतीने झाली. सकाळी उठताच की बघा, जी लेकरांनी राडा टाकलेला असतो, ती राडा वगैरे मी झाडून वगैरे साफसफाई चांगली करून घेतली. कारण सकाळी एकदा क्लीन केलं, तर मग दुपारच्या वेळेस तेवढं काही जास्त क्लीन करायची गरज पडत नाही. चहा केलं आणि सकाळी सकाळी ना खूप जणांना अशी सवय असते की चहा लागतोच म्हणजे लागतो. तर मग नाश्त्याला ना असं मी केलं होतं शिमला मिरची, कारण आज लग्नाला जायचं होतं, त्यामुळे जास्त स्वयंपाक करायचं नव्हतं. मग शिमला मिरची आणि चपाती एवढं साधंच केलं होतं. त्याच्यानंतर बघा, लेकरांनी असं तूप करत होते आणि जास्त करून ना आमच्यात मिक्सरमध्ये जे आपण तूप करतो ते लोणी आवडत नाही. तर अशा पद्धतीने बघा, पारंपरिक पद्धतीने आम्ही रवैनाचं फिरवून लोणी काढतो. तर लेकरं माझं बघून ती लेकरंच करायला लागले आणि लेकरांनीच आज लोणी काढायला खूप मदत केली. तूप कढवलं नाही, कारण की आम्हाला लग्नाला जायचं होतं, त्यामुळे उशीर होत होतं. यासाठी बघा लगेच लग्नाला निघालो. लग्नामध्ये बघा असे काही खूप जण जमा झाले होते, सगळ्यांची गाठीभेटी वगैरे झाली. मग जेवणाचा काही व्हिडिओ मी घेतला नाही. मग तिच्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये, थोडंसं भाजीपाला बी घेऊन जावं म्हटलं, कारण भाजीपाला संपलेलं होतं. आणि बाहेर आलं की एकासोबत 4 कामं तर होत्यातच. आणि तिच्यात ना लेकरांचे असं चॉकलेट खाण्याचं तर फरमाईश होतीच होती. मग काय, सगळेजणांनी चॉकलेट घेतली आणि चॉकलेट पण तिथंच बसून खाल्लं गाडीमध्ये. तर तिच्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये. तर शेतात नारळ पाणी खूप छान आलेले होते, मोठे पण झाले होते. म्हणलं की आता सगळेजण गेला होता तसं तर पिऊन पण यावं म्हणून. तर इथे बघा, यांनी नारळ काढले सगळ्यांसाठी, 2-2 असे काढलं होतं नारळ. आणि नारळ काढून पिण्यामध्ये ही वेगळीच मजा आहे, कारण आपण विकत करीचे फ्रेश नसतात, पण इथं शेतात गेलं ना आपल्याला फ्रेश फ्रेश असे नारळ भेटतात. इथे ह्यानी नारळ काढलं बघा, असे फ्रेश फ्रेश नारळ होते. आणि ती वरून तोडल्यानंतर ना खाली इथे असं हरभऱ्यामध्ये पडलेले होते. मग ती लेकरं आणि आम्ही सगळेजणांनी वेचून आणलं आणि लगेच हिने इथे बघा आम्हाला कट करून दिलं. आणि तिचं पाणी पिण्यासाठी ना आम्हाला स्ट्रॉ आणायचे लक्षातच नव्हतं, म्हणून असं बघा एका डब्यामध्ये काढलं आणि परत ते आम्ही ग्लासानं पाणी पिलं. कारण आमच्याकडे आता स्ट्रॉ नव्हती, त्यावेळेस आणले नव्हतो आम्ही. आणि कधी पण आलं ना तर आम्ही स्ट्रॉ घेऊन येतात शेतामध्ये, पण यावेळेस आम्ही विसरूनच गेलं. म्हणलं की जाऊ दे, आता म्हणलं की ग्लासानंच आपण सगळेजण पिऊया. लेकरांना नारळ पाणी ना खूप आवडतो. यासाठी बघा लेकरं हौसनं शेताकडे येण्यासाठी निघतात, कारण तिथे नारळ पाणी आणि घरी आणलं तरी ते खूप पितात. पण शेतामध्ये सुद्धा ना असं खूप छान वाटतो आपल्याला, कधीमध्ये जाऊन असं शेतामध्ये सुद्धा काही खाण्यापिण्याचं एन्जॉय करायचं. तर इथे बघा लेकरांचं झालं. आणि तिथे बघा माझ्या मुलींना बैलासाठी चारा आणली होती. तिला ना असं जनावरे खूप आवडतात, त्यामुळे ती जनावराच्या मागे गाई म्हशी मांजर वगैरे त्यांना खूप आवडतात. त्यांना जे खातात ना ते आणून खाऊ घालतात. तर इथे बघा बैलासाठी ही चारा आणलेली होती. मग तिच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर असं लेकरांची मस्ती होती, कारण शेतात जाऊन आलं की त्यांचं ते सगळ्या फ्रेंडमध्ये सांगतात की आम्ही हे केलो म्हणून. आणि मग लगेच त्यांच्यासोबत हे डान्ससुद्धा करत होते. यांचं चालू होतं, खूप एन्जॉय चालू होतं बघा, लेकरं खूप मस्ती करत आहेत. आणि यांची ना आता गॅदरिंग आहे, तर 1 जानेवारी पण होती आणि आता 26 जानेवारीला गॅदरिंग असे डान्सचे वगैरे कार्यक्रम होते. म्हणून बघा लेकरांना जे जे काही शाळेत शिकवलं होतं ते घरी येऊन ना लेकरांसोबत असं प्रॅक्टिस करत होते. आणि माझी मुलगी पण त्याच्यासोबत खूप एन्जॉय करत होती. मग रात्रीचं स्वयंपाक केलं, भात वरण आणि सकाळची ना शिमला मिरची थोडीशी शिल्लक होती, तेच ठेवलं. आणि मग न्यू इयर होतं, काहीतरी विशेष करायचं होतं. यासाठी बघा गाजरचा हलवा केला होतं. गाजरच्या हलव्याची रेसिपी मी शूट केली, उद्या तुमच्यासोबत ते नक्की शेअर करणार आहे. तर रात्री बघा मी 11 वाजता आम्ही गाजरचा हलवा खाल्ला. असं गेला आमचा आजचा दिवस. धन्यवाद.